ते शॉक लागून तो मुलगा वारला. ते पटकन पोलीस स्टेशनला आलं प्रकरण. गेल्यानंतर तिथे बघितलं, ग्रामीण भागातली गोष्ट आहे. क्वारी जी असते ती लोखंडाची असते, त्याला जी लाईट घेतलेला होता त्याचा करंट पास झाला होता आणि त्याने त्या क्वारीला हात लावल्याबरोबर तो शॉक लागून मेला. मैताच्या वडिलांना वगैरे विचारलं मी, संशय वगैरे का कोणावर, नाही म्हणाले. म्हटलं मालक शेताचा, तो म्हणतो तर देव माणूस आहे म्हणाले, पांडुरंग आहे म्हणाल तो. त्या मुलांनी त्याचा शैक्षणिक दत्तक घेतलेला होतो. पण मग नंतर काय झालं, 3 दिवसांनी तोच माणूस बाजूच्या कोणतरी संघटना इकडच्या तिकडच्या त्यांनी त्याला इन्स्टिगेट केलं की साहेब त्या मालकाने नरबळी दिलेला आहे म्हणून त्या विहिरीत. तर सुदैवाने मी ते फोटो पण काढलेले होते सगळे, कलर फोटो. तो म्हणाला साहेब तुम्ही पंचनाम्यामध्ये हळद कुंकू घेतलेलं नाहीये वगैरे वगैरे, लिंबू घेतलेलं नाही. फोटो दाखवले त्यांना, पण तरी ते काय ऐकायला तर नाही. म्हणत साहेब तुम्ही खुनाचाच गुन्हा दाखल करा. मग अशा वेळी रिस्क घेऊन मी तो गुन्हा दाखल नाही केला. ते लोक वरिष्ठांकडे गेले, मग डिस्ट्रिक्ट एसपीकडे गेले. एसपीने मला सांगितलं तुम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करा. मी म्हटलं नाही करू शकत सर, की तपास करतो मी, मला माहिती आहे की हे. ते 2 दिवसांनी त्यांनी सांगितलं की आज जर तुम्ही गुन्हा नाही दाखल केला तर मग मी तुम्हाला सस्पेंड करेन म्हणाले. त्या लोकांना मी परत बोलवलं, परत समजावून सांगितलं मी असं काहीतरी पैसे घेऊन काहीतरी असं करतोय. मग ते संघटनेचे जे पदाधिकारी होते माझ्या जरा ओळखीचे होते, ते म्हणाले साहेब याला मुलगा खूप गरीब आहे, त्याला त्या मालकाकडनं काही पैसे मिळाले तर बरं होईल. अरे मी म्हटलं मग आधी सांगा ना, तुम्ही जा त्या मालकाकडे, आणि तो मालक न सांगताही देईल असा माणूस आहे म्हटलं तो. मग ते अशा रीतीने ते प्रकरण मिटलं.